आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मोठी बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, पैसे कधी हातात पडणार? लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच 1500 वरून 2100 रुपये होऊ शकतो, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। देशातील 3 कोटी पशुपालक दूध विकत नाहीत। भारतातील 1/3पेक्षा म्हणजे 3 कोटी पशुपालक त्यांच्याकडील पशुधनाच्या दुधाची विक्री करत नाहीत। त्याऐवजी ते पशुधनाचा उपयोग शेतकामासाठी करतात आणि पशुधनाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला प्राधान्य देतात। तोडणीअभावी वजनात घट होण्याची भीती, गळीत हंगामाला झालेला विलंब, ऊसतोड मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानाचा परिणाम असून यामुळे ऊसाच्या वजनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। निर्यात मागणी वाढल्यामुळे मिरचीला उच्चांकी दर, आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आंध्र प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिरचीच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यात थंडीचा कडाका कमी, पावसाची एंट्री होणार। आज तुमच्या भागात कसं असेल हवामान? पुणे व पश्चिम महाराष्ट्रात सकाळी गारवा व दुपारी उष्णता वाढेल। विदर्भात ढगाळ वातावरणामुळे तुरळक पावसाची शक्यता असून उकाडा वाढेल। मराठवाड्यात धुके व हलक्या सरींची शक्यता, मात्र मुसळधार पावसाचा धोका नाही। पुरुषांसारखीच लाडक्या बहिणींची नावे KYC करणाऱ्या अंगणवाडी सेविकाही गोंधळल्या। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार आहे। सोने चांदीचे दर स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता। अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे। अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सोने चांदीचे दर कमी होण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात जाते। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पानंतर खात्यात जमा होणार 2000 रुपये। PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, PM किसान योजनेचा 22वा हप्ता अर्थसंकल्पानंतर येण्याची शक्यता आहे। ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यक्षमतेचे होणार मूल्यांकन। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुटुंबांना पिण्याचे पाणी शाश्वतपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कार्यक्षमतेने मूल्यमापन होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।